असा कडवेवाल भात एकदमच मस्त मऊसूत चविष्ट असा होतो। यासाठी 2 वाटी तांदूळ व 4.5 वाटी पाणी असं प्रमाण घेतलं आहे। कुकरमध्ये तूप तापलं की त्यावर जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, तमालपत्राची फोडणी परतवून बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो परतायचा। त्यावर चिमूटभर हळद, घरगुती तिखट व सोललेले मोड आलेले कडवेवाल घालून परतायचे। थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं व किंचितसं मीठ असं एकजीव करून 10 मिनिटं झाकण ठेवायचं, जेणेकरून कडवेवालांचा उग्रवास जाईल। यानंतर तांदूळ परतवून त्यावर केलेलं गरम पाणी ओतायचं। चवीनुसार मीठ, थोडासा गरम व गोडा मसाला, कोथिंबीर बारीक चिरलेली व थोडंसं ओलं खोबरं व अर्धा चमचा तूप असं एकजीव करून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या आणायच्या। असा मऊसूत कडवेवाल भात एकदम मस्त तयार होतो। सोबत पापड व लोणचं असा फक्कड बेत करायचा। असा एकदा नक्की करा व आपल्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद। असा कडवेवाल भात एकदमच मस्त मऊसूत चविष्ट असा होतो। यासाठी 2 वाटी तांदूळ व 4.5 वाटी पाणी असं प्रमाण घेतलं आहे। कुकरमध्ये तूप तापलं की त्यावर जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, तमालपत्राची फोडणी परतवून बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो परतायचा। त्यावर चिमूटभर हळद, घरगुती तिखट व सोललेले मोड आलेले कडवेवाल घालून परतायचे। थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं व किंचितसं मीठ असं एकजीव करून 10 मिनिटं झाकण ठेवायचं, जेणेकरून कडवेवालांचा उग्रवास जाईल। यानंतर तांदूळ परतवून त्यावर केलेलं गरम पाणी ओतायचं। चवीनुसार मीठ, थोडासा गरम व गोडा मसाला, कोथिंबीर बारीक चिरलेली व थोडंसं ओलं खोबरं व अर्धा चमचा तूप असं एकजीव करून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या आणायच्या। असा मऊसूत कडवेवाल भात एकदम मस्त तयार होतो। सोबत पापड व लोणचं असा फक्कड बेत करायचा। असा एकदा नक्की करा व आपल्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।